7 वर्षापूर्वी आपण सह्याद्री देवराईनं बीडमध्ये पालवणला देवराई केली होती. त्याचं अतिशय चांगलं यशोगाथा आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. अशा मोठी मोठी वडाची झाडं, पिंपळाची झाडं, लिंबाची झाडं तिथं झालेली आहेत आणि मातीचा स्तर बदलला आहे आणि क्वालिटी चांगली झाली आहे. पशुपक्षी जास्त आलेत आणि आता रामगडला दुसरी देवराई सुरू होते. त्याचे आज उद्घाटन झालं. गणपतराव जगताप यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडं लावून तर तिथे 10,000 झाडं लावण्याचा विचार आहे. तशी पूर्ण तयारी झालेली आहे. यापूर्वी तुम्ही जी देवराई केली होती तिथे आगीचे अनेक प्रकार घडले होते, त्या अनुषंगाने आता सुरुवातीलाच काही उपाययोजना करणार? नाही, आगीच्यामध्ये उपाययोजना काहीच नाही. त्या काळात कोण कुठं एवढा आपला कंट्रोल राहू शकत नाही. पण अवेअरनेस लोकांच्या जास्तीत जास्त आणायचा आणि उपचार कसे लवकर होतील ते बघायचं आणि जरा वाईट अनुभव येत राहतात, त्यातूनच सावरत पुढे जावं लागतं. आत्तापर्यंत 2-3 आगी लागल्या, परंतु त्यातून सावरून पुढे जायचं. आता मोठी झाली झाडं, आता आगीनं फारसा प्रश्न पडणार नाही. काही झाडं दगावली, तिथली 250-300 झाडं पालवणला पण परत लावतो. कालावधी असणार आहे सगळे 10,000 तुम्ही झाडांचं तिथं लागवड? असं यावर्षीच लावण्याचा विचार आहे पूर्ण, पण किती शक्य होतं आहे, कसं होतं आहे, किती अडचणी येत आहेत, पण मला असं वाटतं 5,000 तरी पूर्ण होतीलच. माझा काही त्याचा अभ्यास नाही आहे, कारण मी झाडं लावण्यासाठी येतो. बाकी तिथं बीडमध्ये काय चाललं आहे, म्हणजे बीडची अवस्था वाईट आहे. ग्रीन छप्पर फार कमी आहे तिकडचं, सॉमिल तिकडं जास्त आहेत, पण त्या विषयात मी काय फार असा अभ्यास केला नाही. शिवराम माझा मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं इकडे येऊ आणि आम्ही नाहीतर 1.5 लाख झाडापर्यंत पोचलो आहे. आम्ही अजून 10,000 वाढवत लावू एवढाच विचार.